हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी इम्पल्स बॅच. आज आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाय या टॉपिकचा वन शॉर्ट रिव्हिजन लेक्चर बघणार आहे. आणि ह्या लेक्चरमध्ये आपण सगळी थिअरी त्याची कव्हरअप करून घेऊ आणि ती थिअरी झाल्यानंतर सगळे शॉर्टकट्स फॉर्म्युले सगळे मी तुम्हाला इथे नोट डाऊन करून देईन, त्याचे कॉन्सेप्ट्स मिनिंग सांगेन. ते झाल्यावरती तुम्हाला त्याचे MCQ सॉल्व करायचे आहेत. सो स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाय हा दोन पार्टमध्ये डिवाइड केलेला लेसन आहे. जसं की पहिला पार्ट ॲटम्स रिलेटेड आहे, दुसरा पार्ट न्यूक्लियाय रिलेटेड आहे. सो लेट्स स्टार्ट विथ ॲटम्सवाला पार्ट. ॲटम्समध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटम्सच्या वेगवेगळ्या थिअरीज आल्यानंतर फायनली जी थिअरी ज्याचा आपल्याला ह्या लेसनमध्ये जास्त डिटेल्ड स्टडी आहे ती आहे बोर्स ॲटॉमिक मॉडेल. आणि बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये तीन महत्त्वाचे पॉस्च्युलेट्स तुम्हाला आले पाहिजेत. पॉस्च्युलेट नंबर 1 की हायड्रोजन ॲटममध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असतो प्रोटॉनच्या अबाउट, बघा हायड्रोजन किंवा हायड्रोजन लाईक ॲटम, हायड्रोजन लाईक ॲटम कोणते असतात की ज्या ॲटममध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो, एकच इलेक्ट्रॉन, एक तर तो हायड्रोजनमध्ये असतो किंवा तो हिलियम प्लसमध्ये असतो. हिलियम प्लस, हिलियममध्ये ॲक्च्युली 2 इलेक्ट्रॉन असतात, बट हिलियमला आयनाइज केलं तर आयनाइज केल्यावरती त्याच्यात एकच इलेक्ट्रॉन राहील. लिथियम, लिथियममध्ये 3 इलेक्ट्रॉन असतात, बट त्याला पण आपण आयनाइज केलं, 2 इलेक्ट्रॉन काढून टाकले तर तो पण एक हायड्रोजन लाईक ॲटममध्ये. हायड्रोजन लाईक ॲटम्ससाठी थिअरी आहे. हायड्रोजन लाईक ॲटम्स म्हणजे सेंटरला एक न्यूक्लियस आहे बट एकच इलेक्ट्रॉन फिरत आहे. ओके, मल्टिपल इलेक्ट्रॉन्सचं इथं डिस्कशन नाही आहे. सो पहिला पॉस्च्युलेट असं सांगतोय की जेव्हा इलेक्ट्रॉन हायड्रोजन लाईक ॲटममध्ये फिरतो तेव्हा त्याला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो? mv²/r प्रोव्हाइड करतो. त्या दोघांमधलं सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन. इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन काय असतं? 1/4πε0. याचा चार्ज अपॉन r². इलेक्ट्रॉनचा चार्ज E आहे, बट प्रोटॉनचा चार्ज जर हायड्रोजन असेल तर एक प्रोटॉन एक इलेक्ट्रॉन, बट हायड्रोजन लाईक असेल, लिथियम हिलियम हे असतील तर इकडे आतमध्ये Z प्रोटॉन्स असतील. Z प्रोटॉन्स, हायड्रोजनसाठी Z1 आहे बट बाकींसाठी तो Z टाइम्स होईल. सो इथे Ze²/r² असा पहिला पॉस्च्युलेट बनतो. दिस इज कॉल्ड एज द फर्स्ट पॉस्च्युलेट ऑफ बोर्स ॲटॉमिक मॉडेल. सेकंड पॉस्च्युलेट काय आहे तर इलेक्ट्रॉन त्याच ऑर्बिटमध्ये फिरू शकेल. इलेक्ट्रॉनला पाहिजे तिकडे गोल नाही फिरत तो सर्टन परमिटेड ऑर्बिटमध्येच गोल फिरू शकतो जिथे त्याचा अँग्युलर मोमेंटम एका कॉन्स्टंटचा इंटिग्रल मल्टिपल असतो. हा कॉन्स्टंट आहे h/2π, याचा इंटिग्रल मल्टिपल असतो म्हणजे 1, 2, 3. हा आहे सेकंड पॉस्च्युलेट. आणि तिसरा पॉस्च्युलेट असा आहे की जर इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये फिरत असेल, बघा हायड्रोजनमध्ये तर एकच इलेक्ट्रॉन असतो बट ऑर्बिट्स खूप असतात. इलेक्ट्रॉन कुठल्या तरी एका ऑर्बिटमध्ये फिरत असेल, जर तो हायर ऑर्बिटवरून लोअर ऑर्बिटवर जंप करेल तर जसं वरती जाऊ आपण तर एनर्जी वाढत जाईल ना, तर वरून खाली उडी मारली तर जी एनर्जी त्याची कमी होणार आहे ती इन फॉर्म ऑफ रेडिएशन, इन फॉर्म ऑफ फोटॉन बाहेर पडते. सो वेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम nth ऑर्बिट टू pth ऑर्बिट, जंप केल्यावरती जी एक्स्ट्रा एनर्जी आहे, डिफरन्स बिटवीन द ऑर्बिट्सची एनर्जी आहे ती बाहेर पडते इन फॉर्म ऑफ फोटॉन. hν त्याची एनर्जी असते, आपण हे कालच बघितलं आहे, विच इज ऑल्सो इक्वल टू hc/λ. दीज आर 3 इम्पॉर्टंट पॉस्च्युलेट्स. हे 3 पॉस्च्युलेट्स झाल्यावरती ह्याच्यात पुढे काय आहे? हायड्रोजन लाईक ॲटमसाठी व्हॅलिड आहे. पुढे काय आहे ह्याच्यामध्ये बघा. आता जर आपल्याला एवढं समजलं असेल की हे 3 पॉस्च्युलेट्स आहेत तर त्याच्यावरती डेरिवेशन्स आहेत की रेडियस ऑफ ऑर्बिटचं डेरिवेशन काय असतं, वेलॉसिटी आणि एनर्जी, 3 डेरिवेशन्स आहेत. आता वन शॉर्ट लेक्चर आहे तर डेरिवेशन कसं आलं हे महत्त्वाचं नाही आहे, डेरिवेशनचं फायनल रिझल्ट काय आहे. तर रेडियस ऑफ nth ऑर्बिटचा फॉर्म्युला असा आहे, Rn लिहितो मी याला, ε0 h² अपॉन पाय me²z असा फॉर्म्युला आहे रेडियस ऑफ nth ऑर्बिटचा. जर हायड्रोजन असेल z बिकम्स 1, जर फर्स्ट ऑर्बिट असेल n बिकम्स 1, म्हणजे n हा ऑर्बिटचा नंबर आहे, z हा ॲटमचा नंबर आहे म्हणजे एलिमेंटचा नंबर आहे. फर्स्ट हायड्रोजन 1, हिलियम 2, लिथियम 3, बेरिलियम 4 अँड सो ऑन. बाकी सगळे तर कॉन्स्टंट्स आहेत. जर सगळ्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज तुम्ही तर पुट केल्या तर तुमचा आन्सर येईल 0.53 अँगस्ट्रॉम युनिट. हे कोणाकोणाचे व्हॅल्यूज आहेत माहिती का? मी याला कलर करतो वेगळा. याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सगळे कॉन्स्टंट्स आहेत का नाही? यांना जर तुम्ही पुट कराल तर त्याचं उत्तर एवढं येईल 0.53 अँगस्ट्रॉम युनिट. आणि जे नाही पुट केले ते कोण आहे?
n square by z. n square by z. This is the value of our radius of nth orbit. Okay, radius of nth orbit of any given atom. For hydrogen z will be 1. So मी आता for hydrogen पण लिहितो, काय होईल? For hydrogen Rn चा फॉर्म्युला असा येईल का नाही, 0.53 अँगस्ट्रॉम युनिट इंटू n स्क्वेअर. त्यामुळे हायड्रोजनमध्ये सी नाही का, हायड्रोजनमध्ये फर्स्ट ऑर्बिटचं रेडियस काय, फर्स्ट ऑर्बिटचं रेडियस आहे 0.53 अँगस्ट्रॉम युनिट नाही का, एनला 1 टाकलं. सेकंड ऑर्बिटचा रेडियस काय सर, सेकंडमध्ये रेडियस डबल होतो का, नाही डबल नाही, डायरेक्टली 4 टाइम्स होतो, बिकॉज स्क्वेअरला प्रपोर्शनल आहे. सो इंटू 4 करावं लागेल. इंटू 4 कराल ना तर 2.12 अँगस्ट्रॉम युनिट येईल. बरं, मग थर्ड ऑर्बिटचा रेडियस 3 टाइम्स, तिप्पट नाही होणार तो, थर्ड ऑर्बिटचा रेडियस 9 टाइम्स होईल. सो 9 इंटू हे करावं लागेल, 9 3 जा 27, 9 5 जा 45 प्लस 2 47, 4.77 अँगस्ट्रॉम युनिट अँड सो ऑन. जर कधी तुम्हाला विचारलं की रेडियस कुठला पण, फिफ्थ रेडियस आणि फर्स्ट रेडियसचा रेशो काय, तर सिंपल रिलेशन आहे. रिलेशन एवढंच आहे की रेडियस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एक्सप्रेशन विच कम्स आउट इन द फर्स्ट डेरिवेशन. रेडियसचा पहिला फॉर्म्युला, हा रेडियस कोणाचा आहे, इलेक्ट्रॉन जो गोल फिरतोय त्याच्या ऑर्बिटचा रेडियस आहे. वन्स वी नो की रेडियसचा व्हॅल्यू काय आहे, नेक्स्ट आहे फॉर्म्युला वेलॉसिटीचा. सो दुसरा फॉर्म्युला जो आहे दॅट इज वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन कुठे, कुठली वेलॉसिटी, तर ऑर्बिटमध्ये फिरतानाची. त्याचा फॉर्म्युला असा आहे ई स्क्वेअर झेड अपॉन 2 एप्सिलॉन नॉट एच एन. बघा फॉर्म्युले पाठ करायचे. काही जण म्हणतील सर कशाला पाठ करायचं, आता हे पिवळ्याची व्हॅल्यू तर माहिती आहे, मग पिवळं पाठ कशाला करायचं, तर हे लर्न नाही केलं तर प्रॉब्लेम येऊ शकतात. एक्झाममध्ये असे क्वेश्चन विचारले जातील की जिथे या येल्लो फॉर्म्युलाची पण गरज पडणार आहे. जसं की एक्झाम्पल मी तुम्हाला सिम्पल देतो. उद्या असा प्रश्न विचारला की समजा चुकून नेचरनी इलेक्ट्रॉनचा मास डबल बनवलं असतं आत्ताच्या प्रेझेंटच्या, तर हायड्रोजनचा रेडियस काय असतं. जर तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला माहिती असेल तर तुम्हाला झेपणारच नाही काय करायचं. तुम्हाला हे माहिती पाहिजे की जर मास ऑफ इलेक्ट्रॉन डबल असताच तर हा ट्वाईस, त्यामुळे रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट 0.53 नसता राहिला, तो हाफ झाला असता. किंवा चार्ज डबल केला असता इलेक्ट्रॉनचा तरी फरक पडला असता काही पण. किंवा प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू आत्ताच्या तिप्पट असते तर काय झालं असतं, एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू चेंज झाली तर काय झालं असतं. सो असे व्हॅल्यूज आले पाहिजे. यू मस्ट नो द फॉर्म्युला एप्सिलॉन नॉट एक्स स्क्वेअर एन स्क्वेअर अपॉन पाय एम ई स्क्वेअर झेड. तसंच वेलॉसिटीचाही लर्न करायचं आहे. या वेलॉसिटीमध्ये पण हे जे आहेत ना, हे दोघं आणि खालचे हे तर कॉन्स्टंट्स आहेत. या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज जर तुम्ही टाकाल तर तुम्हाला उत्तर काय येईल, 2.18 इंटू 10⁶ मीटर्स पर सेकंड. ही आहे वेलॉसिटी, त्या व्हॅल्यूची वेलॉसिटी आहे. आणि कोण राहतं कॉन्स्टंट, वरती झेड खाली एन. फॉर हायड्रोजन झेड इज इक्वल टू 1. म्हणून मग वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय बनेल, 2.18 इंटू 10⁶ अपॉन एन. जर इलेक्ट्रॉन पहिल्या ऑर्बिटमध्ये फिरत असेल तर त्याची स्पीड काय असली पाहिजे, एनला 1 टाकायचं. हे हायड्रोजनसाठी फक्त 2.18 इंटू 10⁶ मीटर्स पर सेकंड. बरं, मग सेकंड ऑर्बिटमध्ये फिरत असेल तर 2ने डिवाइड करायचं, 1.09 इंटू 10⁶ मीटर्स पर सेकंड. जर थर्ड ऑर्बिटमध्ये फिरत असेल तर डिवाइड बाय 3 करायचं अँड सो ऑन. डिवाइड बाय 3 करा, 0.7 जा 21, 2 जा आणि मग नंतर 6 जा इंटू 10⁶ मीटर्स पर सेकंड. सो जनरली इलेक्ट्रॉन्स जे फिरत असतात ना ॲटम्समध्ये, त्यांचे ह्या ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडमध्ये फिरत असतात. हायड्रोजनसाठी आहे हे. दिस इज द फॉर्म्युला फॉर वेलॉसिटी. वेलॉसिटीचं फायनल कन्क्लुजन काय काढाल, तर जसं रेडियस वॉज प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर, हायड्रोजनसाठी बोलतोय मी, फॉर हायड्रोजन रेडियस इज म्हणजे सगळ्यांसाठी असतं बट झेड पण असतो ना, झेड तर हायड्रोजनला 1 आहे. फॉर हायड्रोजन म्हटलं की झेडचा विषय निघून जातो. रेडियस जसं एन स्क्वेअरला प्रपोर्शनल आहे तसं वेलॉसिटी हा एनला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. 2 फॉर्म्युले बनले. पहिला 3 पॉस्च्युलेट्स, रेडियसचा फॉर्म्युला, त्याची व्हॅल्यू, प्रपोर्शनॅलिटीज, कॉन्स्टंटचे व्हॅल्यूज. हे बघा, हे एवढे तुम्ही व्हॅल्यूज लक्षात ठेवायची गरज नाही आहे. हळूहळू एवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे की तुम्हाला हे लर्नच होणार. ठीक आहे, वेलॉसिटी झाली. थर्ड काय, थर्ड आहे त्यांची एनर्जी. एनर्जी आपण बघूयात.
एनर्जीज ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिट. त्यांच्याकडे 4 एनर्जीज असणार आहेत. पहिली एनर्जी असते कायनेटिक, जी हाफ mv² नी मिळू शकते. दुसरी असते पोटेन्शियल, तिसरी असते टोटल आणि चौथी असते बाइंडिंग. प्रत्येक एनर्जीचे फॉर्म्युले इझी आहे, खूप इझी आहे. सगळ्यांची लर्न करू पण नका. एकच लक्षात ठेवा, हे सगळ्यांना काढून टाका, काय गरज नाहीची. एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा, दॅट इज द टोटल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. TE टोटल एनर्जी, याला आपण ई नुसतं म्हणणार आहे. ई इज द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. En म्हणूयात, कारण की nth ऑर्बिटची एनर्जी आहे, ती असते नेगेटिव्ह me⁴ z² अपॉन, नीट ऐका, 8ε0² h² n². यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी कॉन्स्टंट आहेत, n आणि z सोडले तर. या सगळ्या कॉन्स्टंटची एक व्हॅल्यू असणार आहे, कॉन्स्टंटची व्हॅल्यू असणार आहे, बरोबर का. या कॉन्स्टंटची व्हॅल्यू, या येल्लो कलरचा जो कॉन्स्टंट आहे, त्या सगळ्यांचे व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहेत. मास ऑफ इलेक्ट्रॉन माहिती आहे, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन माहिती आहे, 8 तर 8 आहे, ε0ची व्हॅल्यू माहिती आहे 8.85 10⁻⁻12, एचची व्हॅल्यू माहिती आहे. सगळ्या व्हॅल्यू टाकल्या त्याचं उत्तर येतं -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. इलेक्ट्रॉन व्होल्ट हे एनर्जीचं युनिट आहे. सो -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट येल्लोचं आन्सर येतं. आणि उरलेलं ब्ल्यू ॲज इट इज z² बाय n². आणि ह्याच्याकडे बघून असं पण कळतं आहे तुम्हाला की फॉर हायड्रोजन झेड काय असतो, 1 असतो. त्यामुळे हायड्रोजनसाठी टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय असेल, टोटल एनर्जीचा फॉर्म्युला असतो -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट अपॉन n². त्यामुळे आपण जसं मगाशी रेडियस 1 2 3, वेलॉसिटी 1 2 3, तसं एनर्जी 1 2 3 नाही, 1 2 3 4 5, 5ही काढून टाकू. पहिल्या ऑर्बिटची हायड्रोजनमध्ये एनर्जी किती असेल, nला टाका 1, येतं उत्तर -13.6 eV. E2 सेकंड ऑर्बिटमध्ये एनर्जी काय असेल, ईला टाका 2, nला टाका 2 /4 -3.4 eV. थर्ड ऑर्बिटची एनर्जी काय येईल, थर्ड ऑर्बिटची एनर्जी पुट n = 3 /9 करावं लागेल -1.51. E = 4 पुट करा /16 -0.84 eV. त्याच्यानंतर काय, E = 5, इफ यू पुट E = 5 यू विल गेट -0. जर 5 पुट कराल तर ते काय होईल 25, 0.54 eV. सो दीज आर द व्हॅल्यूज. ओके, 1 2 3 4 5 दीज आर द व्हॅल्यूज ऑफ टोटल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन एनी ऑर्बिट. nth ऑर्बिट म्हटलं तर एनी ऑर्बिट. 1 2 3 4 5च्या व्हॅल्यूज लर्न करा असं मी म्हणणार नाही, बट पहिल्या 3 तरी लक्षात राहायला पाहिजे तुमच्या. यूज करून करून हे लर्न झाले पाहिजे. एस्पेशली याच्यावरती फोकस नाही केला पाहिजे की लर्न करूयात, हे यूज करून करून, किंवा तुम्ही इव्हन डिवाइड करू शकता ना. 4th विचारलं तर /16, 16ने डिवाइड कराल तर 0.16च्या टेबलमध्ये 5 जा 80, 6 जा 96, 7 जा 112, 8 जा 128, 128 राहिला, 8 राहिला 8. सो 16च्या टेबलमध्ये 5 जा 85 येईल, ॲक्च्युली 85 येईल अप्रॉक्सिमेटली, 84च्या ऐवजी 85 येईल. सो अशा व्हॅल्यूज तुम्ही डिराईव्ह करू शकता ऑन द स्पॉट. दिस इज इलेक्ट्रॉन्स एनर्जी इन दी nth ऑर्बिट. बट ह्याच्यापेक्षा सगळ्या एनर्जीज पण तुम्हाला काढता आल्या पाहिजे. कुठल्या कुठल्या एनर्जीज असतात, टोटल एनर्जी, बाइंडिंग एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. या सगळ्यांमध्ये खूप सिंपल रिलेशन, जेवढी टोटल तेवढीच बाइंडिंग, फक्त पॉझिटिव्ह. म्हणजे जर टोटल असेल 100, सिंपल लॉजिक सांगतो मी तुम्हाला, टोटल एनर्जी कुठल्या पण ऑर्बिटची काढता येईल का नाही. आता समजा एखाद्या ऑर्बिटची टोटल एनर्जी आली, एक्झाम्पल म्हणून घेऊ आपण, 100 आली, आणि आन्सर तर नेगेटिव्ह असतं. कधी पण टोटल एनर्जी नेगेटिव्हच असते. नेगेटिव्ह म्हणजे तो इलेक्ट्रॉन ॲटमशी बाउंडेड आहे. जर नेगेटिव्हची पॉझिटिव्ह केली आपण तर तो सोडून जाईल. सो आत्ता सध्या टोटल एनर्जी नेगेटिव्ह. तर बाइंडिंग किती असेल माहिती का, केवढी एनर्जी त्या इलेक्ट्रॉनला दिली की तो सोडून निघून जाईल, तर +100. बाइंडिंग इज सिम्पली द पॉझिटिव्ह ऑफ टोटल एनर्जी. टोटल एनर्जीचा जो नेगेटिव्ह साईन काढून टाकली की यू गेट द बाइंडिंग एनर्जी. जेवढी बाइंडिंग आहे डोळे झाकून तेवढीच कायनेटिक. हा नंबर ॲज इट इज इथं लिहायचा आहे. कायनेटिक इज ऑलवेज इक्वल टू बाइंडिंग. आणि पोटेन्शियल इज टोटलच्या डबल, किती, -200. आता तुम्ही सांगा, जर बाइंडिंग असेल 50, व्हॉट विल बी बाकीच्या एनर्जीज,
विचार करा थोडं. आन्सर असं आहे, बाइंडिंग 50 म्हटलं तर कायनेटिक 50. हे दोघं तर कधी पण सेम असणार. बाइंडिंग पॉझिटिव्ह आहे, कधी पण पॉझिटिव्हच असणार, तर त्याचा नेगेटिव्ह पार्ट ही टोटल असणार आणि टोटलच्या डबल पोटेन्शियल असणार. पोटेन्शियल पण नेगेटिव्ह, टोटल पण नेगेटिव्ह, बाइंडिंग पॉझिटिव्ह, कायनेटिक पॉझिटिव्ह. जर मी देताना ही दिली तर तुम्ही बाकी काढले, ही दिली तुम्ही बाकी काढले. आता मी तुम्हाला देताना ही देतो. समजा कायनेटिक एनर्जी आहे 20 जूल. एखाद्या इलेक्ट्रॉनचे एक्झाम्पल आहे, जूल खूप मोठं युनिट ॲक्च्युली, बट 20 आहे समजा एनर्जी. तर व्हॉट विल बी द रिमेनिंग एनर्जीज? येस, व्हॉट विल बी रिमेनिंग एनर्जीज? हा 20 आहे, तर ॲज इट इज हा 20 आहे. हा 20 आहे म्हणून हा -20 आहे आणि हा -20 आहे तर हा -40 आहे. बरोबर. सो हा दिला तरी बाकी काढतात. आता थोडं कन्फ्यूज करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो की बघा, हे थोडंसं अवघड वाटेल तुम्हाला की जर कायनेटिक एनर्जी के असेल तर काय? तर कायनेटिक एनर्जी के असेल तर बाइंडिंग एनर्जी पण के असेल, टोटल त्याच्या नेगेटिव्ह असेल -k आणि पोटेन्शियल असेल -2k. नाही का? जमलं का नाही? एक दिला असेल तर बाकी कसं काढायचं ह्याची मेथड कळाली तुम्हाला. थोडंसं अवघड अजून देतो की जर पोटेन्शियल एनर्जी यू असेल, आता काय करणार? जर पोटेन्शियल एनर्जी यू असेल तर त्याच्या हाफ केलं की काय मिळतं? टोटल मिळते. सो टोटल झाली u/2. जर टोटल u/2 आहे तर बाइंडिंग काय असेल? -u/2. आणि जर बाइंडिंग -u/2 आहे तर कायनेटिक किती आहे? -u/2. इथे जाऊन तुम्हाला असं कन्फ्युजन येऊ शकतं, सर कायनेटिक नेगेटिव्ह कसं काय? तर टेन्शन घेऊ नका. पोटेन्शियल जो यू दिलाय ना त्या यू मध्येच मायनस साईन ॲक्च्युली आहे. यू स्वतःच नेगेटिव्ह आहे. सो नेगेटिव्ह यू नेगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह. बाइंडिंग पॉझिटिव्ह राहणार आहे, पोटेन्शियल कायनेटिक पॉझिटिव्ह राहणार आहे, टोटल पोटेन्शियल विल ऑलवेज बी नेगेटिव्ह. ओके. सो द रिलेशन बिटवीन दीज फोर इज व्हॉट? द रिलेशन बिटवीन दीज फोर इज कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी. सिंपल फर्स्ट रिलेशन. अँड दॅट इज ऑल्सो इक्वल टू टोटल एनर्जी विथ अ नेगेटिव्ह साईन. आणि ह्या सगळ्या ह्याच्या डबल पोटेन्शियल आहे ना, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ही टोटलच्या डबल आहे. मग काय करायचं? पोटेन्शियल एनर्जीला जर डिवाइड बाय 2 केलं मायनस करून तर हे सगळे इक्वल होऊन जाते. तुम्हाला असं वाटेल सर पोटेन्शियल एनर्जीला × 2 करायला पाहिजे. नाही, पोटेन्शियल तर डबल आहे, त्याला हाफ केलं तर हे बाकीच्यांच्या लेवलला येईल ती. सो असे 4 एनर्जीज आहेत: कायनेटिक, बाइंडिंग, टोटल, पोटेन्शियल. पोटेन्शियल डबल असते म्हणून तिला डिवाइड बाय 2 करावं लागतं. मायनस साईन या दोघांना द्यावी लागते बिकॉज ते स्वतःच नेगेटिव्ह असतात. सो ते पॉझिटिव्ह होऊन जातील. आणि यांचे जर कधी ग्राफ विचारले ना, लक्षात ठेवा, असं विचारतील रेडियस बरोबर कायनेटिक एनर्जीचा ग्राफ कसा असेल? लक्षात ठेवा, कायनेटिक एनर्जीचा ग्राफ रेडियस बरोबर असा असतो. बाइंडिंगचा पण असंच असतो. हा ग्राफ कायनेटिक एनर्जीचा पण आहे आणि बाइंडिंग एनर्जीचा पण असा असतो ग्राफ. पोटेन्शियल आणि टोटलचा ग्राफ कसा असतो? तर पोटेन्शियल आणि टोटल दोघं नेगेटिव्ह असतात. सो त्यांचा ग्राफ असा खाली येतो आणि 2 ग्राफ येतात वेगवेगळे. ह्याच्यामध्ये कोणता पोटेन्शियल कोणता टोटल कसं ओळखायचं बघा, सांगतो. खूप इझी आहे. एखादा रेडियस घ्यायचा, या रेडियसला समजा हे असेल -10 आणि याच रेडियसला हे असेल -20. तुम्हीच लॉजिक लावून सांगा आता कोण असेल पोटेन्शियल? तर कॉमन सेन्स आहे, जर या रेडियसला कायनेटिक +10 आहे, कायनेटिक +10 आहे, बाइंडिंग +10 आहे, टोटल -10 आहे, तर त्याच्या डबल कोण असतो? पोटेन्शियल. सो पोटेन्शियल हा खालचा ग्राफ पोटेन्शियलचा आहे, तो जास्त नेगेटिव्ह आहे. टोटल हा ग्राफ आहे, हा कायनेटिक आणि बाइंडिंगचा ग्राफ आहे. सो कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी रेडियस बरोबर कसे वेरी करतात हे त्यांचे रिलेशन आणि हे फॉर्म्युले आहेत. मेन तर टोटल एनर्जी सगळ्यांची माहिती असेल तर तुम्ही काही पण करू शकता. जसं की एक एक्झाम्पल म्हणून सांगा बरं, थर्ड ऑर्बिटमध्ये व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन? थर्ड ऑर्बिटची टोटल एनर्जी काढायची, त्याला डबल करून टाकायचं. फिफ्थ ऑर्बिटमध्ये व्हॉट इज द बाइंडिंग एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन? टोटल एनर्जी माहिती आहे, मॉड काढायचा, पॉझिटिव्ह साईन करून टाकायची, बाइंडिंग एनर्जी +5 4. सेकंड ऑर्बिटमध्ये व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन? टोटल एनर्जी माहिती आहे सेकंड ऑर्बिटची, मॉड करा, कायनेटिक मिळून जाईल बिकॉज कायनेटिक बाइंडिंग आर सेम. सो सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत, सगळ्या गोष्टी एकाच फॉर्म्युल्यावरती बेस्ड आहेत. टोटल एनर्जी, इफ यू नो टोटल एनर्जी, इफ यू नो द रिलेशन बिटवीन दॅम, यू कॅन फाइंड एनी एनर्जी इन एनी ऑर्बिट. इथपर्यंत होपफुली तुम्हाला समजलं. 3 पॉस्च्युलेट्समधलं रेडियस, वेलॉसिटी, एनर्जीचे डेरिवेशन्स आणि त्या एनर्जीज सगळ्या कशा रिलेटेड आहेत ते. आता नेक्स्ट पॉईंट आहे कॉन्सेप्ट ऑफ रिडबर्ग्स.
कॉन्स्टंट, रिडबर्ग्स कॉन्स्टंट आणि रिडबर्ग्स फॉर्म्युला. रिडबर्ग्स फॉर्म्युला काय आहे की जेव्हा इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिटवरून लोअर ऑर्बिटवर जंप करतो तेव्हा तो एक वेवलेंथ एमिट करतो, एक लाईट किंवा एक फोटॉन एमिट करतो. त्या फोटॉनची वेवलेंथ काय असते तर त्याचा फॉर्म्युला असा येतो En मायनस EP इज इक्वल टू एच न्यू असतो ना किंवा HC बाय लॅम्बडा असतो. हे जर सॉल्व्ह कराल तुम्ही तर तुम्हाला असं सापडेल 1 बाय लॅम्बडा इज इक्वल टू R 1 बाय पी स्क्वेअर मायनस 1 बाय एन स्क्वेअर. पी हा इनर ऑर्बिट असतो पी आणि एन हा आउटर ऑर्बिट असतो. इलेक्ट्रॉन आउटर ऑर्बिटवरून लोअर ऑर्बिटवर स्पॉन्टेनियसली स्वतःहून जंप करत असतो हायर एनर्जी टू लोअर एनर्जी आणि जो डिफरन्स आहे तो फोटॉनच्या फॉर्ममध्ये बाहेर निघतो. हा जो आर आहे ना रिडबर्ग्स कॉन्स्टंट त्याचा पण व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे. त्याची व्हॅल्यू सांगतो काय, त्याची व्हॅल्यू आहे me⁴ अपॉन 8 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर h³ अशी व्हॅल्यू आहे त्याची. me⁴ अपॉन 8 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर h³. दिस इज द व्हॅल्यू ऑफ रिडबर्ग्स कॉन्स्टंट. दिस इज द व्हॅल्यू ऑफ रिडबर्ग्स कॉन्स्टंट. आता ह्या व्हॅल्यूमध्ये जर आपल्याला एनर्जी कुठून बघा इथे जरा मागे जाऊ आपण. me⁴ अपॉन 8 एप्सिलॉन स्क्वेअर h² होता इथे काय. आता फक्त हे सगळं येल्लो आहे इकडे, येल्लो ॲज इट इज इकडे बघा. me⁴ 8 एप्सिलॉन स्क्वेअर h²च्या ऐवजी h³ आहे म्हणजे एक h एक्स्ट्रा आहे एक c एक्स्ट्रा आहे. सो त्या एका h आणि एका c ला बाहेर काढलं मी त्याला असं लिहू शकतो का मी me⁴ अपॉन 8 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर h² hc. हा अख्खा प्रकार जो आहे तो येल्लो आहे तिकडचा आणि त्याचं उत्तर आहे 13.6 eV अपॉन hc इज r. सो रिडबर्ग्स कॉन्स्टंट इंटू hc RCH हे असतं 13.6 eV. जर तुम्ही रिडबर्ग्स कॉन्स्टंट इंटू स्पीड ऑफ लाईट इंटू प्लँक्स कॉन्स्टंट सगळ्यांना मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट एवढं उत्तर मिळेल. रिडबर्ग्स कॉन्स्टंटची नुसतं व्हॅल्यू काय असते, त्याची नुसती व्हॅल्यू असते 1.097 इंटू 10⁻⁷ पर मीटर. ही त्याची व्हॅल्यू असते 1.097 इंटू 10⁻⁷ पर मीटर इज द व्हॅल्यू ऑफ रिडबर्ग्स कॉन्स्टंट. याच्यामध्ये वेगवेगळ्या लाईन्स आता एमिट होणार आहेत. ठीक आहे, 5 वेगवेगळ्या सिरीज आहेत. काय काय सिरीज आहेत तर बघा मी इथे पहिले ऑर्बिट्स काढतो. इथे हा फर्स्ट आहे, हा सेकंड, हा थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ असं करत करत इन्फिनिटी. ठीक आहे, हे ऑर्बिट्स आहेत. इथे लिहून टाकू आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इन्फिनिटी. आता सिरीजची नावं कशी पडली आहेत. मेन द फॉर्म्युला हा आहे 1 बाय लॅम्बडा इज आर 1 बाय इनर ऑर्बिट स्क्वेअर मायनस 1 बाय आउटर ऑर्बिट स्क्वेअर. 5 सिरीज आहेत. पहिली आहे लायमन, दुसरी आहे बाल्मर, तिसरी आहे पाश्चन, चौथी आहे ब्रॅकेट आणि पाचवी आहे पीफंड. या 5 सिरीज आहेत. लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट, पीफंड. या 5 सिरीजमध्ये कसे डिफाईन केलेत माहिती का. इलेक्ट्रॉन जेव्हा कुठूनही जंप करेल बट तो जर कधी पण इलेक्ट्रॉन वरून खाली जंप करतो, खालून वर स्वतःहून जंप नाही करत, त्याला एनर्जी द्यावी लागते. सो तसे प्रश्न नाही विचारणार की इलेक्ट्रॉन खालून वर चालला आहे. खालून वर इलेक्ट्रॉन कधी जाईल जेव्हा तो लाईट ॲब्झॉर्ब करेल, त्याला ॲब्झॉर्प्शन लाईन म्हणतात. आत्ता आपण एमिशन लाईन डिस्कस करतो. एमिशन म्हणजे वरून खाली उडी मारली की तो एमिट करतो. सो इलेक्ट्रॉननी जर समहाव कुठून तरी उडी मारून पहिल्यावरती त्यांनी जंप केला, पहिल्यावरती लँड केलं, एक तर तो सेकंडवरून करू शकतो लँड, थर्डवरून करू शकतो, फोर्थवरून करू शकतो, फिफ्थवरून करू शकतो, सिक्स्थवरून करू शकतो आणि इन्फिनिटीपासून करू शकतो. म्हणजे सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 अप टू इन्फिनिटी. कुठला पण जंप जो काही असेल जंप, हा जंपच्या सगळ्या लाईन्स एका सिरीजमध्ये येतील. सिरीज म्हणजे ग्रुप ऑफ लाईन्स, त्याला आपण म्हणतो लायमन सिरीज. लायमन सिरीजची रिक्वायरमेंट काय की जंप शुड बी ऑन द फर्स्ट ऑर्बिट, उडी मारली पाहिजे पहिल्या ऑर्बिटवरती वरून. तसं बाल्मरसाठी जंप जर सेकंडवरती लँड होत असेल, आता खालून वरती उडी कन्सिडर करायची नाही, फक्त हायर ऑर्बिट्स टू लोअर ऑर्बिट्स, तर त्याला आपण म्हणतो बाल्मर सिरीज. जंप शुड बी ऑन द सेकंड वन. पाश्चन सिरीजसाठी जंप शुड बी ऑन द थर्ड, ब्रॅकेटसाठी जंप शुड बी ऑन द फोर्थ अँड पी फंडसाठी जंप शुड बी ऑन द फिफ्थ. म्हणजे 6th पासून 7th पासून 8th पासून जर तो 5व्यावरती लँड करत असेल तर त्या सगळ्या लाईन्स कशात कन्सिडर केल्या जातील, पी फंडमध्ये. बरं,
सेकंड टू फिफ्थ जम्प कन्सिडरच नाही करायची, बिकॉज तिथंच एमिशन नाही, ती ॲब्झॉर्प्शन लाईन आहे. 2 ते 5 स्वतःहून जात नाही, आपल्याला एनर्जी द्यावी लागते. सो इथे फिफ्थवरती जर जम्प करत असेल, वरून फिफ्थवर जम्प करत असेल, तर ती पी फंडमध्ये कन्सिडर केली जाईल. या सगळ्यांमध्ये प्रत्येक सिरीज म्हणजे जसं की लायमन सिरीज आहे, लायमन सिरीजला जर पहिल्या ऑर्बिटवर जम्प केलं तर लायमनमध्ये पहिला ऑर्बिट हा रेफरन्स आहे ना. पाश्चनमध्ये कोणता ऑर्बिट रेफरन्स आहे? थर्ड ऑर्बिट रेफरन्स आहे. ब्रॅकेटला फोर्थ ऑर्बिट रेफरन्स आहे. तर प्रत्येक सिरीजमध्ये अशा खूप साऱ्या लाईन्स असतात. कुठल्याही सिरीजची पहिली लाईन काय असते? फर्स्ट लाईन म्हणजे काय? लायमनची फर्स्ट लाईन काय? तर फर्स्ट लाईन आहे 2 to 1. सेकंड लाईन काय? 3 to 1. थर्ड लाईन काय? 4 to 1. फोर्थ लाईन काय? 5 to 1. असं करत करत शेवटची लाईन काय? लास्ट लाईन आहे इन्फिनिटी टू 1. तसंच ब्रॅकेटचं सांगा बरं. ब्रॅकेटसाठी फर्स्ट लाईन काय? 3 to 1. सेकंड लाईन काय? 4 to 1. थर्ड लाईन 5 to 1. फोर्थ लाईन 6 to 1. नंतर करत करत लास्ट लाईन इन्फिनिटी टू 1. प्रत्येक सिरीजच्या फर्स्ट लाईन आणि लास्ट लाईन काय असतात? प्रत्येक सिरीजच्या फर्स्ट लाईन हा कधी पण नेक्स्ट टू प्रेझेंट, म्हणजे लायमनसाठी फर्स्ट लाईन काय असेल? फर्स्ट लाईन लायमनसाठी इनर ऑर्बिट 1 असतं ना, 2 to 1. बाल्मरसाठी फर्स्ट लाईन 3 to 2. पाश्चनसाठी फर्स्ट लाईन, पाश्चनसाठी इनर ऑर्बिट 3 आहे, पाश्चनसाठी फर्स्ट लाईन 4 to 3. ब्रॅकेटसाठी फर्स्ट लाईन 5 to 4. पीफंडसाठी फर्स्ट लाईन 6 to 5. फर्स्ट लाईन इट इज कॉल्ड एज द फर्स्ट लाईन. फर्स्ट लाईन आणि लास्ट लाईन प्रत्येकासाठी काय असेल? इन्फिनिटी टू दॅट प्रेझेंट. इन्फिनिटी टू प्रेझेंट जम्प विल बी लास्ट लाईन. लायमनची लास्ट लाईन इन्फिनिटी टू 1. बाल्मरची लास्ट लाईन इन्फिनिटी टू 2. पाश्चनची लास्ट लाईन इन्फिनिटी टू 3. ब्रॅकेटची लास्ट लाईन इन्फिनिटी टू 4 अँड सो. तुम्हाला कळालं फर्स्ट लाईन काय, लास्ट लाईन काय. आता सांगा मला, फर्स्ट लाईन आणि लास्ट लाईनमध्ये कुठे एनर्जीची ट्रान्झॅक्शन, एनर्जीचा जो डिफरन्स आहे जास्त कुठे बनतोय? तर लास्ट लाईनला मोठा एनर्जी डिफरन्स बनतोय, फर्स्ट लाईनला खूप छोटा छोटा एनर्जी डिफरन्स बनतोय. जर फर्स्ट लाईनची एनर्जी कमी असेल, लक्षात ठेवा काय, जर फर्स्ट लाईनची एनर्जी कमी असेल तर एनर्जी ऑफ फोटॉन हा फ्रिक्वेन्सी कमी म्हणता येईल. फ्रिक्वेन्सी कमी आहे म्हणजे वेवलेंथ कशी आहे? वेवलेंथ जास्त असेल. सो फर्स्ट लाईन त्या सिरीजची लॉंगेस्ट वेवलेंथ असते, लॉंगेस्ट. त्याला फर्स्ट लाईन पण म्हणतात किंवा लॉंगेस्ट वेवलेंथ पण म्हणतात. तसंच लास्ट लाईनला आपण शॉर्टेस्ट वेवलेंथ पण म्हणतो. कारण की का शॉर्टेस्ट म्हणतो? बिकॉज लास्ट लाईनमध्ये जंप सगळ्यात मोठी असते, एवढी मोठी जंप असते की त्यांची फ्रिक्वेन्सी खूप लार्ज असते. फ्रिक्वेन्सी लार्ज म्हणून वेवलेंथ कमी. सो लायमनमध्ये खूप साऱ्या लाईन्स आहेत. 2 to 1 जंप, 3 to 1 जंप, 4 to 1 जंप, 5 to 1 जंप, खूप साऱ्या लाईन्स आहेत. त्यातली सगळ्यात लॉंगेस्ट वेवलेंथ कोणती असेल? तर जो जंप 2 to 1 असेल, लॉंगेस्ट वेवलेंथ फर्स्ट लाईन. आणि शॉर्टेस्ट वेवलेंथ कधी असेल? तर इन्फिनिटीवरून जंप केलं लायमनला, तर दॅट विल बी द शॉर्टेस्ट वेवलेंथ. कुठल्याही सिरीजची शॉर्टेस्ट वेवलेंथ विचारली तर इन्फिनिटीपासून जंप घ्यायचा, बिकॉज नाव डिसाईड करेल इनर ऑर्बिट काय, पाश्चन 3, ब्रॅकेट 4 आणि शॉर्टेस्ट डिसाईड करेल इन्फिनिटीवाला जंप. लॉंगेस्ट म्हटलं तर नेक्स्ट ऑर्बिट घ्यायचं. म्हणजे जसं की ब्रॅकेट या सिरीजची लॉंगेस्ट कोण आहे? ब्रॅकेट स्वतः 4th नंबरला. लॉंगेस्ट म्हटलं की 5 to 4 जंप झाला. सो लॉंगेस्टला नेक्स्ट, शॉर्टेस्टला इन्फिनिटी. अजून ह्यांना नावं आहेत. शॉर्टेस्टला अजून काय म्हणतात? लास्ट लाईन म्हणतात. एक अजून नाव आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिरीज लिमिट. कधी कधी सिरीज लिमिट वर्ड वापरला जाईल की सिरीज लिमिट ऑफ लायमन म्हणजे इन्फिनिटी टू 1, सिरीज लिमिट ऑफ बाल्मर इन्फिनिटी टू 2, सिरीज लिमिट शॉर्टेस्ट किंवा लास्ट लाईन. तसं ह्याचं नाव काय? फर्स्ट लाईन, लॉंगेस्ट वेवलेंथ किंवा अल्फा लाईन. अल्फा लाईन, बीटा लाईन, गामा लाईन. फर्स्ट, सेकंड, थर्ड 1 2 3 म्हणण्याऐवजी अल्फा, बीटा, गामा असं म्हटलं जातं. पण अल्फा, बीटा, गामा मोस्टली सगळ्यांना नाही, बाल्मरला जास्त करून बोलतात. अल्फा लाईन ऑफ बाल्मर, बीटा लाईन ऑफ बाल्मर, गामा लाईन ऑफ बाल्मर, डेल्टा लाईन ऑफ बाल्मर. अल्फा, बीटा, गामा, डेल्टा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, अल्फा, बीटा, गामा, डेल्टा असं. सो दिस इज ऑल अबाउट दी हायड्रोजन स्पेक्ट्रम. बरं, या हायड्रोजन स्पेक्ट्रममध्ये तुम्हाला हे माहिती पाहिजे की लायमनमध्ये सगळ्यात मोठ्या उड्या, सगळ्यात मोठे एनर्जीज हे लायमनला मिळतात, बिकॉज हा जंप खूप मोठा आहे. या जंपमध्ये -13.6 EV आणि -3.4 EV 10
इलेक्ट्रॉन व्होल्टचा ट्रान्झॅक्शन आहे. 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट, बाकी कुठेच नाही. तुम्ही इथे बघा, हा -1.51 असतो, इथे दीडचा आहे फक्त. इथे किती आहे? -0.85, खूप छोटा आहे. इथे -0.54. आपण लर्न केलेत. मी तुम्हाला 6वं पण सांगतो, -0.36. छोटे छोटे एनर्जी गॅप्स कमी कमी होत चालले आहेत. एनर्जी गॅप कमी होत चालले. सगळ्यात मोठी एनर्जी लायमनला मिळते, त्यामुळे लायमनमध्ये सगळ्यात जास्त एनर्जीचे फोटॉन निघतात, म्हणून लायमन UV लाईटमध्ये एमिट करतो. UV लाईट, लायमन लाईज इन UV रेंज. बाल्मर व्हिजिबलमध्ये, बाल्मरची व्हिजिबलमध्ये लाय करते. पाश्चन इन्फ्रारेडमध्ये लाय करते. ब्रॅकेट इन्फ्रारेडचा नियर इन्फ्रारेड रिजन, नियर, आणि पीफंड इन्फ्रारेडचा फार रिजन. म्हणजे बेसिकली तिघं पण इन्फ्रारेडमध्येच आहेत काय, बट याच्यापेक्षा ह्याचा इन्फ्रारेड लांब आहे, ह्याच्यापेक्षा ह्याचा इन्फ्रारेड अजून फार आहे. सो इन्फ्रारेड, नियर इन्फ्रारेड आणि फार इन्फ्रारेड, दीज आर द रेंजेस. स्टील आय वुड सजेस्ट की हे इन्फ्रारेड, विबग्योर, UV हे एकदा टेक्स्टबुकमधनं गो थ्रू करा की एक्झॅक्टली कोणाचं काय आहे. असंच आहे पण कन्फ्युजन नको. सो दिस इज ऑल अबाउट दी हायड्रोजन स्पेक्ट्रम. हायड्रोजनमध्ये वेगवेगळ्या लाईन्स एमिट होतात आणि सगळ्याचं आपण आता डिस्कशन केलं. हे सगळं झाल्यावरती एक फक्त मला तुम्हाला इथे सांगायचं की वेलॉसिटीचा मी फॉर्म्युला जो दिला आहे ना, किती आहे तो? वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन 2.18 × 10⁶/n. फर्स्ट ऑर्बिटची वेलॉसिटी काय असते? 2.18 × 10⁶. ही वेलॉसिटी स्पीड ऑफ लाईट अपॉन 137 एवढी असते. हा नंबर लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस MCQ मध्ये येईल. स्पीड ऑफ लाईट अपॉन 137. जर तुम्ही स्पीड ऑफ लाईट कराल ना 3 × 10⁸ अपॉन 137, 2 शून्य ह्याला देऊयात म्हणजे तो 300 होणार. 300 × 10⁶ अपॉन 137. 137 2 जा 0.18 जा असं करून हेच मिळणार शेवटी. सो हेच वेगळ्या पद्धतीने असं लिहिलं जातं. लक्षात ठेवायची गोष्ट. बरं, आता सगळे झाले. हायड्रोजन स्पेक्ट्रम झाला. आता फक्त राहतो न्यूक्लियसचा पार्ट. ओके, सो दिस वॉज द फर्स्ट पार्ट ऑफ द व्हिडिओ, दॅट इज द ॲटम्सवाला पार्ट. न्यूक्लिअरवाल्या पार्टचा एक वेगळा व्हिडिओ अपलोड करेन मी. हा लेसन थोडा मोठा असल्यामुळे 2 पार्टमध्ये याचे वेगवेगळे व्हिडिओज बनवले आहेत. सो थँक्यू सो मच गाईज. वी विल मीट इन द न्यूक्लियसवाला सेशन.